हाय. पन्नाशी आणि मागोवा हा आहे आजचा विषय. मागोवा कशाचा? तर आत्तापर्यंत गेलेल्या आपल्या आयुष्याचा. जनरली असं होतंच की पन्नाशीत माणूस आल्यानंतर, खास करून स्त्रिया म्हणेन मी, एक प्रकारची वेगळीच अस्वस्थता लाभते. म्हणजे ती आपोआप येते आणि कारण त्याची कारणं खरं तर अनेक आहेत. अनेक बदल आयुष्यात झालेले असतात. मुलं मोठी होत असतात. काहींची मुलं लग्नाला आलेली असतील, त्यांची काळजी असते. कधी-कधी एखाद्या घरातल्या पार्टनरची नोकरी गेलेली असते किंवा अ, ही म्हणजे ही एक संभावना असते की आता पुढच्या काही वर्षात नोकरी जाऊ पण शकेल लवकर. आजकाल असं असतं. तर ते एक टेन्शन असतं. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आपल्याला खूपच असेल किंवा जी त्रास देत असेल, तर ती ही असते की मागच्या आयुष्यात झालेल्या ज्या काही आपल्या चुका आहेत, त्या कदाचित डोकं वर काढायला लागतात आणि आपल्याला त्या गोष्टींचा त्रास व्हायला लागतो अशा तऱ्हेने की हा निर्णय माझा चुकीचा होता का? मी असं केलं असतं तर कदाचित आज चित्र वेगळं असतं का? माझं अमुक-अमुक ही मी गोष्ट जर अशी केली असती तर कदाचित सगळं छान झालं असतं का? किंवा हे मी नको होतं करायला किंवा मी ही संधी घ्यायला हवी होती का? मग माझं भलं झालं असतं का? तर असे अनेक वावटळ मनात असते. कारण आत्ता असलेल्या आयुष्यात हर तऱ्हेने एखादा माणूस जर हॅपी असेल, सुखी असेल, तर मे बी त्याच्या मनात इतकी सगळी घालमेल येणार नाही. पण असं होत नाही, असं खूप कमी होतं की या वयाला खूप तृप्तता आहे एक प्रकारची आणि जे केलेत आपण सगळे निर्णय बरोबर आहेत आणि आपलं सगळं आयुष्य व्यवस्थितच गेलं, असं ज्या माणसाला वाटतंय त्याला हे कदाचित मनात येणार नाही. मात्र असं होत नाही, कारण आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात आपल्या काही ना काही चुका या झालेल्याच असतील आणि मग त्या अनेक तऱ्हेच्या असतात. आपल्या जोडीदाराच्या निवडीपासनं ते नोकरीचा निर्णय किंवा मी म्हणेन करिअरसुद्धा जे आपण निवडतो त्याबाबतीत सुद्धा रिग्रेट्स असू शकतात. आपण वाढवलं मुलांना ज्या तऱ्हेने त्याबद्दल रिग्रेट्स असू शकतात. आपल्या बऱ्याच गोष्टी चुकीच्या वाटू शकतात किंवा आपली जी नातेसंबंध आहेत, त्याच्यात जर कटुता आलेली असेल, तर त्याचा उहापोह मनात सुरू झालेला असतो, की काय नेमकं चुकलं होतं? ते चुकले होते का आपण चुकलो होतो? आपल्या काय चुका होत्या? असं सगळं म्हणजे कितीतरी लेव्हल्सवर मनामध्ये हे सगळे विचार येऊन जात असतात आणि त्यामुळे अं, आपण म्हणूया मागोवा घेणं जवळपास चालू असतं. कारण म्हणजे ह्याला काही पर्याय नाही असं वाटतं. हे विचार येतातच येतात मनात. कारण या वयाच्या अनेक माणसांशी जेव्हा बोलणं होतं, तेव्हा खूप वेळेला फ्युचरबद्दल न विचारता झालेल्या जुन्या चुकांबद्दलच माणसं जास्त बोलत असतात. कारण मला असं वाटतं त्यांनी हा निचरा मनाचा केलेला नसतो. आपल्या आयुष्यात झालेल्या गोष्टींबद्दलचा उहापोह मनात असतो आणि खरं सांगायचं ना, तर या वयापर्यंत अशी कोणी व्यक्ती राहिलेली नसते, की ही डिस्कशन्स ज्याच्याशी आपण अतिशय विश्वासाने करू शकू. ज्याच्यापुढे कदाचित आपल्या चुकाही झाल्या असतील, तर त्या सांगू शकू मोकळेपणाने. बघा, असं पण माणूस आयुष्यात असणं फार गरजेचं असतं, की ज्याच्याशी आपण सहजपणाने आपल्या चुका पण सांगू शकू. पण होतं असं ना, की आजकाल संबंध असे असतात, नातेसंबंध, की आपण अशा काही सांगितलेल्या गोष्टीचा गैरफायदा घेणारेच लोकं आसपास जास्त असतात आणि त्याचा त्रास अजूनच डबल होईल. त्यामुळे माणसं गप्प राहतात. पण कधी-कधी अशा चुका व्यक्त करण्याने सुद्धा माणसाला खूप मोकळं वाटतं आणि मग त्यावेळेला त्यांना असं काउन्सिलरचा आधार घ्यावा असा वाटतो किंवा आयुष्यातल्या प्रश्नांबद्दल कोणाशी तरी बोलावं असं वाटतं. कारण त्यांना डिनाय नसतं करायचं आपल्या चुकांना कधीच. हे मला म्हणजे खूप महान वाटते ही गोष्ट, की आपल्या चुका झाल्या आहेत हे ज्याला कळतंय आणि इतकंच नाही तर ते समोरच्या समोर पुढे कबूल पण करता येतंय, तर ही मला वाटतं खूप महान गोष्ट आहे. आणि ज्यांना असं कोणी मिळत नाही समोर व्यक्त करायला, मी म्हणेन हरकत नाही. तुम्ही तुमच्याशी संवाद साधलात ना, चुका आपल्याशी जरी कबूल केल्या, तरीसुद्धा खूप मोकळं होता येतं त्यातनं. आणि आपणच स्वतः डीप आपल्याला स्वतःला अभ्यासलं,
की त्या चुकांची कारणंसुद्धा कदाचित सापडतात. म्हणजे कधी-कधी त्या चुकांचं अगदी मूळ तुमच्या बालपणात पण असू शकतं. तुमची जडणघडण ज्या पद्धतीची झाली, म्हणजे अगदी सिंपल गोष्ट सांगायची झाली तर पटकन राग येणं आणि रागामध्ये रिॲक्ट होणं ही जी सवय आहे, ही माणसाची खूपच लहानपणी डेव्हलप होते. आणि ज्या मुलांना इग्नोर केलं गेलेलं असतं लहानपणी, त्यांना लक्ष वेधून घेण्यासाठी अशा काही रिॲक्शन्स लाऊड द्याव्या लागतात, की ज्याच्यामुळे आई-वडिलांचं लक्ष त्यांच्याकडे जाईल. तर असं लक्ष वेधायची सवय लागल्यामुळे रागाचा पारा एकदम वर जाण्याची सवय होऊ शकते. तर म्हणजे हे मी एक उदाहरण सांगितलं राग या बाबतीतलं. पण अशा अनेक गोष्टींची मुळं तुम्हाला तुमच्या बालपणात मिळू शकतील, की आपला स्वभाव असा का बनला? आपले काय अनुभव होते? आपल्याला कोणी फसवलं होतं का लहानपणी आणि त्याचं मनात खूप खदखदतंय का आपल्या? आणि आपण काही करू शकलो नव्हतो तेव्हा. त्यामुळे स्वभाव म्हणजे असं असतं ना, म्हणूनच आपल्या स्वतःवर काम का करायचं असतं? कारण आपण एखाद्या माणसाशी बिटर झालो, म्हणजे ते लहानपणी असो, मध्यम वयात असो, तर त्याचे परिणाम फक्त त्या माणसापुरतं वागण्याशी मर्यादित राहत नाहीत. त्याचा परिणाम आपल्या अख्ख्या स्वभावावर होतो. एखाद्या माणसाशी वाईट वागण्याचं ठरवल्यानंतर जो आपल्या स्वभावात चेंज येतो, त्याचा परिणाम आपण इतर सगळ्यांशीच जे वागतो त्याच्यात थोडा-थोडा दिसायला लागतो. आणि मग बघा, कधी-कधी आपले नातेवाईकसुद्धा आपल्याला बरेच वर्षांनी भेटले तर म्हणतात, की तुझ्यात आता पुष्कळ बदल झाला आहे. आता तो चांगल्या अर्थी त्यांना वाटतोय का वाईट अर्थी माहीत आहे त्यांनाच माहिती हे. कुठच्या अर्थी त्यांना तो वाटतोय. पण त्यांना बदल दिसतात. चांगले बदल जसे पर्सनॅलिटीतले दिसतात, तसे वाईट बदलही दिसू शकतात. म्हणजे पटकन रागावणं किंवा पटकन रिॲक्ट होणं किंवा इग्नोर करणं किंवा पटकन अपमान करणं ह्या गोष्टीसुद्धा नवीन सवय म्हणून जडू शकतात. अशा अनेक बदल आपल्यात होत असतात. याची मुळं कुठे ना कुठे डेफिनेटली आपल्या बालपणात असतात. आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्य घालवताना झालेल्या चुकांमध्ये असू शकतात, काही चांगल्या गोष्टींमध्ये असू शकतात. तर हा सगळा मागे जावंसं वाटतं, विचार करावेसे वाटतात, तर ते जरूर करायला हवेत मला असं वाटतं. कधीतरी स्वतःला असा वेळ द्यायला हवा भरपूर आणि खरंचच नीट त्याचं ॲनालिसिस करायला हवं. एखाद्या कन्क्लुजनला येऊन आपण असेच आहोत, असं म्हणण्यापेक्षा किंवा आता आपलं काही होणार नाही, आपण असेच राहणार, असे विचार करण्यापेक्षा त्याची कारणमीमांसा जाणून घेतली तर खूप हायसं वाटतं आणि कळतं की मी अशी झाले त्याला काहीतरी कारण आहेत आधी. आणि हे जर कळलं मग तर त्याच्यात बदल करता येणं शक्य असतं, की आता मी अशा स्टेजला आहे की इथे मी ठरवली एखादी गोष्ट आता मला बदल करायचे आहेत, तर मला ते करता येणं शक्य असतं. तर ह्या आधीच्या गोष्टीचा अशा तऱ्हेने आपल्याला फायदा करून घेता येऊ शकतो. तर मागच्या आयुष्याबद्दल विचार करून दुःखी होण्यापेक्षा त्याच्यातनं काय चांगले बदल आपल्याला करायचे आहेत आणि काय काढून टाकायचे ह्यावर जर विचार केला, तर लाईफ आजही ब्युटिफुल होऊ शकतं. हा आहे आजचा विषय. कसा वाटला मला सांगा. मी इथेच थांबते. बाय.